गॅससाठी इतकी मोठी लाईन मुंबईमध्ये काय चाललंय बघा. श्री स्वामी समर्थ. आज व्हिडिओ बनवायचं कारण व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. कारण आमच्याकडे गॅस घरी घेऊन येत नाहीत, कारण गॅसचा प्रॉब्लेम आहे मुंबईमध्ये. तर माझे मिस्टर सकाळी गेले 6 वाजता गॅसचा नंबर लावायला. तर आणि आता मी चालले, आता वाजले 7:30. तर आता मी निघाले, तर मी तुम्हाला दाखवते किती गॅसची लाईन आहे. तर मग जाऊया. चला तर मग आज गॅस बुकिंगसाठी बाहेर पडते. गॅस घ्यायला चालले. बघू आज किती वेळ लागतो. घरचं काम झालंय, आता गॅस आणायला निघाले. आजचा आपला छोटासा प्रवास आहे गॅस आणायचा. तुम्ही पण चला माझ्यासोबत. रस्त्यात काय काय दिसतं ते पण मी तुम्हाला दाखवते. मी आता एकटीच चालले, कारण नेहमी साई असतो माझ्याबरोबर, पण सकाळची वेळ आहे तर त्याला कुठे नेणार उन्हातून. तर माझी एक मैत्रीण आहे समोरच, तर त्यांच्याकडे मी त्याला आता झोपवून निघाले. आता इथे 244 बस स्टॉप आहे. इथे सुद्धा HP ची लाईन आहे. लोक सकाळी येऊन लाईन लावली. मंडळी, मुंबईची सकाळ आणि गॅससाठी लाईनमध्ये उभं राहायला निघाले मी. पण या धावपळीच्या शहरातही जाताना असा सुंदर सूर्य दिसतो. कामं तर रोजचीच आहेत, पण असे छोटे क्षणच मनाला आनंद देतात. असो, गुरं बघितल्यावर क्षणभर वाटलं मी गावीच आहे. रोजचीच धावपळ, रोजचीच कामं, पण जाता जाता रस्त्यात इतकी गुरं दिसली की मन एकदम शांत झालं. शहराच्या गोंधळात ही साधी निरागस दुनिया पाहिली की गावची आठवण येते मंडळी. फायनली मंडळी, आम्हाला गॅस मिळणार आहे त्या स्पॉटवरती मी पोचले. इथे बघा मंडळी, सगळं गॅस लाईन कशा लावलेल्या आहेत. इतका सगळा सेटअप करून गॅस इथे मिळतो. बघा मंडळी, मी तुम्हाला दाखवते. मी माझ्या मिस्टरांना विचारलं आपला नंबर कितवा आहे, तर ते बोलले 98. बघा मंडळी, गॅससाठी किती लाईन आहे. बड़ी गाड़ी बिठा के चल दे। अभी क्या क्या करवाएगा यहाँ से लास्ट आहे. अमेरिका आणि इराण युद्धामुळे मुंबईतल्या लोकांना किती त्रास सहन करावा. तुम्ही किती वाजता आलात गॅसच्या लाईनसाठी? सकाळी 6 वाजता आले. कुठून आलात? आत्ता बरोबर घड्याळामध्ये 11:15 झालेत आणि आता गॅस द्यायला सुरुवात केली. मंडळी, लोकंसुद्धा उन्हातून कंटाळलेत, कारण काही लोक सकाळी 5 वाजतासुद्धा आलेली आहेत गॅस लाईनसाठी. फायनली मंडळी, माझा गॅस मिळाला. सकाळी माझ्या मिस्टरांनी 6 वाजता नंबर लावला होता आणि आत्ता बरोबर घड्याळामध्ये 12:30 वाजलेत. म्हणजे मला 12:30 वाजता गॅस मिळाला. तर आत्ता गाडीवरती मी गॅस ठेवला आहे आणि आता मी निघणार घरी. फायनली मंडळी, मी गॅस घेऊन आले घरी आणि माझा साई माझी वाट बघत होता, कारण आत्ता घड्याळामध्ये बरोबर 1 वाजला आहे. तर शेवटी सकाळपासून जी आट्टापिटा चालू होती गॅससाठी ते आता प्रतीक्षात संपले. शेवटी मंडळी, मी गॅस घेऊन आले घरी. तर या गॅससाठी सकाळी माझ्या मिस्टरांनी 6 वाजता नंबर लावला होता. त्यानंतर मी गेले, तर मला बरोबर 12:30 वाजता गॅस मिळाला.
तर मंडळी, या गॅससाठी मुंबईतल्या लोकांना किती त्रास सहन करायला लागतोय तर या व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपलं कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. बाय बाय.